सन्मानित दशदादा यांचा सन्मान इथे केला जाईल। दशदादा यांचा येथेचे सन्मान इथे केला जाणार आहे। कैलासवासी सौ अर्चुता अमोल शेलके यांची अविस्मरणीय आठवण म्हणून राजे शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या प्रतिमा आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने त्या निश्चित स्वरूपात त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आल्याबद्दल अमोल शेलके तुमच्या सर्व परिवाराचं आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। दशरथ भोपी एक नामवंत क्रिकेटर, आज एक चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात, 40+ ते नेतृत्व करतात आणि त्यांचा यथोचित सन्मान आमच्या स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने केला जात आहे। जो खेळाडू कक्ष आहे तिथे फक्त 11 खेळाडू बसणार आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त कोणी तिथे मात्र बसायचं नाहीये। कळकळीची सूचना आहे, जो डगआउट आहे त्या डगआउट मध्ये फक्त 11 खेळाडू बसणार आहेत। इस थँक्यू माधव सरांना खरं तर आपण ऐकत होतो। आज कमेंट्री बॉक्स मध्ये आकाश सर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि कैलास सरांना देखील आपण ऐकणार आहोत। मी समालोचक सुनील लांबोर जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खरं तर सरचे स्वागत करतो आणि आपल्या समवेत इथून मात्र प्रथमतः गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून रुजू होतो। यावेळीचा पहिला बॉल ऑन साइडला अतिशय देखणा फटका आपल्याला पाहायला मिळतो। एक धाव कंप्लीट झाली आणि आता एकाच धावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो। सिंगलच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल, आतापर्यंत एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये। एक गड्याच्या मोबदल्यात 5 धावा धावफलकावरती। सध्या P1चं मेंढरे पहिलं पॉवर प्लेचं षटक सध्या सुरू आहे। मैदानाच्या आतमध्ये एक विकेट गेल्यानंतर खरं तर अन्वेष पाटील आणि सुमित मोरे आपल्याला पाहायला मिळतात खेळपट्टीवरती। स्ट्रायकिंग इनला अन्वेष आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला भूषण पाटील, भूषण तयार होतो गोलंदाजी मार्क वरती। यावेळीचा पहा काय फटका आपल्याला पाहायला मिळतोय। कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या मधून खरं तर गॅप शोधलाय, रिकाम्या जागा भरा, बॉल सीमा पार, येतोय चौकार। चौकार आपल्याला पाहायला मिळाला या पहिल्या डावातील। पुन्हा एकदा गोलंदाज तयार झाला भूषण। याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह रनआउटची संधी आहे, परंतु काय वेगानं तिथे मात्र फलंदाज धावलाय। खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते। एका धावेच्या खरं तर मदतीनं पुन्हा एकदा टीमच्या स्कोरबोर्डवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात। कमालीची गोलंदाजी, तितकेच चांगले फटके खरं तर पहिला मिनिटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। पॉवर प्लेचं षटक म्हटलं की या षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त खरं तर धावा जमवण्याचे चान्सेस असतात आणि इथे पहा 2 चौकार आतापर्यंत जरूर आपण या पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहिलेले आहेत, परंतु त्यानंतर भूषणचं एक चांगलं कमबॅक आपण बघितलं। बॅटची कडा, परंतु तिथे पहा फिल्डर खरं तर बीट होतात। बॉल चालला फास्ट फील्ड मध्ये, बॉल आणि फिल्डरची शर्यत, त्या शर्यतीमध्ये बॉल न मारली बाजी, आणखीन एक येतोय चौकार। 4 धावा, षटक आता संपलंय आणि 1 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते। एक गड्याच्या मोबदल्यात 14 धावा। यापुढील जो सामना आहे तो आयुष अँड मोरिया 11 दुंद्रेपाडा त्यांच्या विरोधामध्ये यंगस्टर उसरली हे 2 संघ असणार आहेत। दोन्ही संघांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं मॅन्डेटरी आहे आणि असं घडलं नाही तर मग 2 धावांची पेनल्टी बसेल, याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे आणि आपण सर्वांनी ते रिपोर्टिंग करायचे। यस, थँक्यू। पहा जे काही नियम आहेत त्या नियमाचं सर्वांनाच खरं तर पालन करणं गरजेचं, कारण स्पर्धा अतिशय दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम चिंचवली व
जर का आपण बघितलं तर इथे मात्र ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 दिमागदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. यावेळी हा बॉल सॉफ्ट हँडने या बॉलला फक्त दिशा दिली आहे. तिथे पहा क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळालंय आणि इथे रन जर का आपण बघितलं तर एकूण धावसंख्या या बॉलवरती प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये तब्बल 2 धावा. भरपूर चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती ओव्हर नंबर 2च्या इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल योग्य टप्प्यावरती खरं तर गोलंदाज हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जितू पाटील आपल्याला बघायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये सर्कलच्या बाहेर जर का आपण बघितलं तर या सेकंड पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 3 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक खेळाडू जर का आपण बघितलं तर लॉंग ऑन रिझन मध्ये, लॉंग ऑफ रिझन मध्ये आणि त्यानंतर कव्हर पॉइंट रिझन मध्ये एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न भरपूर सफल झाले होते. इथे पहा अपील देखील करण्याचा प्रयत्न झाला. अपील मध्ये उत्साह स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळाली परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळाला नाहीये आणि त्यानंतर बॉल निघून घेत चालला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र डॉट बॉल आपल्याला बघायला मिळाला जेतूच्या माध्यमातून. या वेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरनं हा फटका सजवलाय. बॉल चालला 1 बाउंड सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय हा खणखणीत दर्जेदार चौकार. यस थँक्यू काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अडवीची बाट मैदानाच्या आतमध्ये बोलायला आता सुरुवात होती. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न जणू काही दाखवला परंतु इथे पहा वेग प्रचंड होता आणि या वेगाचं प्रतिउत्तर खरं तर बॅटरकडे नव्हतं आणि इथे पहा चौकाराचं प्रतिउत्तर आता डॉट बॉलनं दिलंय. टिट फॉर टॅट जशा तसं उत्तर देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. तू मला चौकार मारू शकतो परंतु मी देखील काही कमी नाही आहे. मी देखील तुला माझ्या व्हेरिएशनने गतीने तुला बीट करू शकतो, थांबू शकतो मोठ्या फटक्यांपासून. हेच पाहायला मिळालं. या वेळेला समोरच्या दिशेला अनस्टॉपेबल, अनबिलेबल, सुपर से ही ऊपर, मॅग्निफिशंट स्ट्रोक, 6 धावा षटकार, ठोक डीजे. थँक्यू. ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मधील खरं तर आजच्या दिवसातील या पहिल्याच मॅच मधील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर हा षटकार ठोकण्याचा बहुमान पटकावला अडवेश पाटीलनं. काय फटका आपल्याला पाहायला मिळाला. अक्षरशः जर का आपण बघितलं तर गोलंदाज फ्लोर लाईनचा बॉल होता आणि त्या बॉलला खरं तर फेकून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त फटका आपण बघितला. स्वीट साऊंड देखील आपल्याला या बॅटरच्या बॅट म्हणून ऐकायला मिळालं जिथे मात्र ताकदीचा प्रचंड वापर या खेळाडूने केला. पाहूया आता इथून मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून कमबॅक केलं जाईल का. आतापर्यंत 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 1 गडाच्या मोबदल्यात 1.5 चेंडूंचा खेळ संपला. तरी ते मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. महालक्ष्मी सोसायटीतील रहिवासी एक पदवीधर व्यक्तिमत्व आचार्य कृष्णप्पा गौडा साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपले स्वागत है. यहाँ पर हमारे आज के अतिथि मेहमान आदरणीय कृष्णप्पा गौडा जी का इस मंच के ऊपर आगमन हो चुका है. इस प्रतियोगिता ऑर्गेनाइजर कमेटी की ओर से आपका शान और शौकत के साथ स्वागत है. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं खरं तर या स्पर्धेमध्ये स्वागत. याचं व्यासपीठावरती आपण देखील व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. पुन्हा एकदा बॉल तयार. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल. या वेळेला देखील आणखीन एक तडाखा. हो प्रयत्न चांगले होते परंतु त्या प्रयत्नाला अपयश मिळालं. बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुटवर्क दर्जेदार, शॉर्ट सिलेक्शन बहारदार, बॉल सीमा पार. येतोय बॅक टू बॅक सलगचा दुसरा षटकार. 2 ओव्हरचा आता खेळ संपलाय आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 32 धावा धावफलकावरती 1 गडाच्या मोबदल्यात. ठोक डीजे.
तर चिंचवली थँक्स DJ सागर अश्विन. तर निश्चित स्वरूपात इथे चिंचवली गावातील एक बायकरमॅन क्रिकेटर हितेन पाटील यांचं आगमन झालेलं आहे. हितेन स्वागत आहे आपलं. धावफलकावरती आतापर्यंत 32 धावा आपल्याला पाहायला मिळतात एक गड्याच्या मोबदल्यात. अजूनही जर का आपण बघितलं तर 3 षटक बाकी आहेत आणि पाहूया या 18 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत, किती धावांचा डोंगर इथून मात्र खरं तर रचला जाईल हे देखील आपल्याला बघायचं. जबरदस्त क्रीडा स्पर्धा, काय आयोजन आहे, अतिशय देखणं आयोजन. वन ऑफ द सिरीज साठी मोटरसायकल बाईक आपल्याला पाहायला मिळते. अनेक आकर्षित करणाऱ्या या ट्रॉफीज आपण बघतोय. डोळ्यांनी जर बघितलं तर या ट्रॉफीच्या प्रेमात पडावा अशा या ट्रॉफीज. यावेळेला देखील वेग प्रचंड आपल्याला पाहायला मिळाला. इथे फक्त आणि फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळते लेग बायच्या रूपानं. खरं तर ही एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. यालाच तर म्हटलं जातं समाजदारीचं क्रिकेट. जो फलंदाज जर का आपण बघितलं तर मोठे फटके मारत असतो त्याला स्ट्राईक देणं भरपूर इम्पॉर्टंट असतं. आणि इथे पहा स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्राईकिंग इनवरती अन्वेष पाटील आपल्याला पाहायला मिळतो, जो खरं तर 23 या धावसंख्येवरती खेळतो. फक्त 8 बॉल त्यानं फेस केलेले आहेत. पुन्हा एकदा बॉलर तयार होतो भूषण. भूषणचा हा बॉल, पंचांचा सिग्नल, ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन आणि पंचांचा इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाल्याने पंच खरं तर हे हिरत असताना आणि त्यांनी खरं तर व्हाईट बॉलचा इशारा दिला. पुन्हा एकदा हा बॉल भूषणला हाताळावा लागेल आणि पहा 12 ते 13 पावलांचा रनअप घेऊन भूषण पुन्हा एकदा तयार झाला. पुढचा बॉल यावेळेला देखील फटका तर चांगला आहे. तिथे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. समोरच्या दिशेला चांगली फिल्डिंग झाली. रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली. भरपूर उशीर झाला बॉलला खरं तर फील्ड करत असताना गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि इथे पहा तब्बल या बॉलवरती 2 धावा आता कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धाव्यांच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती सातत्यानं बदल आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके येतात परंतु सिंगल डबलनं देखील धावफलक हलत ठेवण्याचा प्रयत्न इथून मात्र या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून केला जातो आहे. चांगली बॅटिंग, बॉल तयार. या वेळेला सॉफ्ट डिसमिशल, बॅटची हलकीशी एज पकडला जातोय झेल आणि अन्वेष पाटीलच्या वादळाला इथे खरं तर थांबवलंय. दुसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन बाद, ठोक डीजे, ठोकम ठोक. इथे तत्परी मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. दहेशेठ जांभले यांचा यथोचित सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जाईल. रमेश शेठ पाटील साहेब माजी सरपंच चिंचवली यांच्या शुभास्ते चिंचवली गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व दहेशेठ जांभले यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. या दिने दादा या आपला सन्मानित केला जाईल. इथे सन्माननीय रमेश शेठ पाटील साहेब स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ त्यांचे शुभास्ते दिनेशदादा करमेलकर यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. याच दरम्यान इथे आगमन झालेलं आहे आमचे अतिथी मान्यवर चिंचवली गावातील एक प्रसिद्ध क्रिकेटचे चाहते आदरणीय व्यक्तिमत्व दत्ता शेठ पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करतो. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर यानंतर प्रमोद शेलके सरांचा सन्मान इथे केला जाईल. या सर, एक शिक्षित व्यक्तिमत्व, हिंदीचे प्रोफेसर आहेत आणि आपण पाहतो की आपले सिकिटी स्कूलमध्ये ते सध्या आपण पाहतो हिंदी ही लँग्वेज आपल्या मुलांना शिकवतात. ते म्हणतात ना की टीचर्स बिल्ड अ नेशन आणि मग त्यामधील एक मी म्हणेन महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचे उपस्थित मान्यवर इथे आपण पाहतो या प्रमोददादा शेख यांचे आगमन झालेलं आहे. तर इथे मान्यवरांचा सन्मान केला जात आहे. त्यानंतर एक शिक्षित व्यक्तिमत्व आदरणीय प्रमोद शेलके सरांचा याचे सन्मान रमेश शेठ पाटील साहेब या स्पर्धेचे आधारस्तंभ त्यांच्या शुभास्ते प्रमोद शेलके सरांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे.
चला प्रमोददादा शेळके साहेबांचा येथेचे सन्मान सरांचा इथे केला जात आहे. एक शिक्षित आणि व्यक्तिधर पदवीधर व्यक्तिमत्व की खऱ्या अर्थाने बघा शिक्षित व्यक्तिमत्व की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता आणि योग्यता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्यानं खऱ्या अर्थाने अनेक संकटांवर आपण मात करू शकतो. अशा पदवीधर व्यक्तिमत्वाचा सन्मान इथे केला जात. बामा शेळके या बामादादा या आपला सन्मान इथे केला जाईल. राजा पाटील यांना आम्ही इथे पाहतो. राजा आपले स्वागत आहे. बामादादा या आपला सन्मान इथे केला जाईल. चला सुनील यांच्याकडे आपण बोलूया. सुनील लांबर जे आमचे नवी मुंबईतील समालोचक आहेत. येस, थँक्यू सो मच महादेव सर. महागुरु महादेव सर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या खरं तर रायगड समालोचक असून सातत्याने आपल्याला वर्णी पाहायला मिळतं आणि एक नामांकित समालोचक म्हणून त्यांची ओळख आहे. समालोचकांचे महागुरु म्हणून त्यांची जर आपण बघितलं तरी ओळख. खऱ्या अर्थानं 3 षटकांचा आतापर्यंत खेळ संपला आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत आणि पाहूया या 12 बॉलमध्ये आता किती धावांचा डोंगर इथून मात्र रचला जाणार आहे. किती धावा खरं तर इथून मात्र उभारला जातील. किती षटकार किती चौकार इथे मात्र पाहायला मिळतील. सारं आता इथे मात्र आपल्याला बघायचं. प्रेक्षकांची पहा अफाट गर्दी हळूहळू आता वाढत चालली आहे. हे प्रेम हे खऱ्या अर्थानं ग्रामस्थ मंडळ चषक 2025 वरचं प्रेक्षकांचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं आणि प्रेक्षक सध्या हे मॅच एन्जॉय करतात. या वेळेला देखील पहा इथे आडवा पाटनं खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु समोरच्या दिशेला पहा तिथे फिल्डर आपल्याला बघायला मिळाले. चांगली फिल्डिंग झाली, एकदम कम्प्लीट झाली आणि आता एका धावेच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात. पुढचा बॉल हाताळण्यासाठी या बॉलवरती काय घडणार. ओ जोरकस मारण्याचा प्रयत्न जणू काय दाखवला गेला, परंतु इथे पहा बॅट आणि बॉलचा संपर्क कोणताही आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि डॉट बॉलची संख्या आपल्याला बघायला मिळते. चांगली गोलंदाजी ज्या खरं तर 3 ओव्हरमध्ये भरपूर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, परंतु ओव्हर नंबर 4 मध्ये धावांना लगाम लावण्याचं काम हा गोलंदाज करत असताना कमी गतीचा हा बॉल, परंतु ही गती पहिलेच ओळखली. कडक बेधडक बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. ची लढत असणारे बघा यंगस्टार इथे उसारली विपक्ष दुंद्रे या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे. दुंद्रे विपक्ष उसारली.
येस, पुन्हा एकदा आम्ही आमच्या थोडंसं तांत्रिक बिघाड आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा खरं तर सर्वच लाईव्ह जे प्रेक्षकीय मॅच एन्जॉय करतात आणि स्वतः खरं तर या मैदानाच्या अवतीभोवती आवर्जून उपस्थिती दर्शवत असताना आमचे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात, त्या सर्वांचीच खरं तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. कारण थोडासा तांत्रिक बिघाड होता आणि आता तो दुरुस्त केल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा या खेळाला सुरुवात करतो. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या पुन्हा एकदा या ग्रामस्थ मंडळ ट्रॉफी 2025 मध्ये सहर्ष स्वागत. तरी यानंतरची लढत असेल आयुष्यान मोरिया 11 धुंद्रेपाडा विपक्ष यंगस्टार उसारली क्रिकेट संघासाठी शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावा. या मागच्या बॉलवरती नुकताच षटकार आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराच्या साह्याने आता 46 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 गणाच्या मोबदल्यात 3.3 चेंडूंचा खेळ संपला. अजूनही गोलंदाज आकाश पाटीलच्या स्पेल मधील 3 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉल तयार होतो. षटकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला, परंतु इथे मात्र गोलंदाजाचा पलटवार आपल्याला पाहायला मिळेल का. बॉल तयार. यावेळीचा हा बॉल बॅक ड्राईव्ह खेळला. दुर्वरून क्षेत्ररक्षक पहा बॉलच्या मागे इथं लॉंग ऑन रिझन मध्ये चांगली फिल्डिंग फेकी करतील तोपर्यंत पहा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडासा अंगलट आलाय आणि बॅट्समन इथून मात्र रनआउटच्या माध्यमातून बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरी विकेट ठोक डीजे. थँक्यू. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. या वेळेला पहा वेग प्रचंड होता. इतका वेग होता की पहा विकेट किपरला देखील इथे मात्र बीट करून बॉल चाललाय. बाउंड्री लाईन शो बाहेर. नशिबाचा हा चौकार मिळतोय. येस, थँक्यू धन्यवाद. बॉल पुन्हा एकदा तयार होतो. या वेळेला देखील स्वीट साऊंड बाबा टक्क असा आवाज बाट मधून जरूर आला. इथे मात्र पहा काय फिल्डिंग एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळाले. जबरदस्त फिल्डिंग आपण बघितलीत आणि तिथे पहा जवळ आपल्या टीम साठी 4 धावा त्या क्षेत्ररक्षकाने वाचवलेल्या आहेत. आय थिंक जतीन पाटील आपल्याला पाहायला मिळाले. काय क्षेत्ररक्षण आणि पंच पहा. पंचांचा इथून मात्र इशारा आला की आता चेक केलं जाणार. आमची संपूर्ण टेक्निकल टीम आपल्याला पाहायला मिळते. वर्ल्ड टेनिस क्रिकेट भरपूर चांगलं कार्य करत असताना आणि त्या आता स्क्रीनवरती दाखवतील या बॉलला इथून मात्र कशा रीतीनं फील्ड केलेला. पहा इथे जर का आपण बघितलं तर चेक केलं जाते. डिसिजन पेंडिंग पडताळणी केली जाईल. त्यानंतर हा निर्णय आपल्यापर्यंत दिला जाईल. खरं तर आमचे डेकोरेशन वाले दादा जिथे कुठे असाल तर प्लीज आपण व्यासपीठाजवळ यायचं. मंडप डेकोरेशन वाले दादा चला या मंडप डेकोरेशनचे जे ओनर्स आहेत बघा मालक, आपण लगेच स्टेजशी संपर्क साधावा. खास करून संभाजी पाटील शिवाजी पाटील या दोन्ही बंधूंचं कौतुक करावं लागेल. त्यांचा आभार व्यक्त करावे लागेल. अतिशय उत्तम मंडप डेकोरेशन सेवा आमचे शिवाजी पाटील संभाजी पाटील दोन्ही बंधूंच्या माध्यमातून इथे उपलब्ध झालेली आहे. जीवाच्या आकांत आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक जतीन प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील प्रचंड वेग आपण बघितला. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेट मधील ब्रह्मास्त्राचा वापर इथून मात्र केला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. काय इथून मात्र बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनबिलेबल बॉल आपण बघितला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते.
जबरदस्त गोलंदाजी जतीन पाटील प्रभावित करतात. आणखीन एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे विसावलाय आणि तिथे पहा अतिशय सुरेख फेकी आपल्याला पाहायला मिळाली. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये उभे होते आणि त्यांनी खरं तरी पॉपिंग क्रीज ओलांडली असती तर नक्कीच दुर्घटना आपल्याला जरूर पाहायला मिळाली असती. परंतु या मुवमेंटला पहा एक धाव कंप्लीट झाली आणि एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. 54 धावा धावफलकावरती. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. पाहूया या 4 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील. शेवटचं षटक सध्या आपल्याला पाहायला मिळतं. टार्गेट सेट करणारे हे 4 बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. या बॉलला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. तिथे पहा बॉल बॅकड्राईव्ह खेळला समोरच्या दिशेला चांगली फिल्डिंग. रनआउटची संधी परंतु 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. 2 धाव्यांच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती झपाट्याने बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत. 56 धावा. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे आयुष आणि मोरिया 11 दुंद्रेपाडा विरुद्ध यंगस्टर उसारली असा सामना आपण बघणार आहोत. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये हे 2 संघ आपल्याला बघायला मिळतील. या बळीला फटका फसला. मिस्टामिक स्ट्रोक बॉल हवेत पकडला जातो झेल. आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 4था झटका आणि जतीन पाटीलचं सेलिब्रेशन पाहण्याजोगं होता. बॅट्समन बाद ठोक डीजे. यस थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. इंडिया नंबर 6 मध्ये खरं तर हर्षल पाटीलला मैदानाच्या आतमध्ये दाखल केलंय. पाहूया 2 बॉल अजूनही शेष आहेत आणि या 2 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. इथून मात्र गोलंदाजाचं आतापर्यंत वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली गोलंदाजी. 4 बॉल त्याने हाताळल्यात आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक विकेट देखील मिळवली आहे. या बळीला पहा वेग प्रचंड आहे परंतु इथे पहा लेग स्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. पंच कवायत प्रकार करत असताना त्यांनी हा इशारा दर्शवला की हा वाईट बॉल आहे. हा बॉल गोलंदाज जतीन पाटीलला पुन्हा एकदा रिलीज करावा लागेल. पाहूया 2 बॉल बाकी आहेत. गोलंदाज तयार होतो. या वेळेला विकेट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक विकेट मिळेल का. परंतु तिथे पहा 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावत होते आणि इथे क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यासमोरून अक्षरशः एक धाव खरं तर चोरली गेली. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलकावरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. 58 धावा आपण बघतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल पहिल्या सत्रातील या पहिल्या डावातील खरं तर शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार झाला. जतीन पाटील चिंचवली गाव एंड कडून सध्या गोलंदाजी करतोय. बाटची कडा फिल्डर बॉलच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावरती आता बदल. 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि येणाऱ्या जर का आपण बघितलं तर 30 बॉल मध्ये 60 धावांच्या लक्ष्याचा इथून मात्र पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच जर का आपण बघितलं तर तलोजे मजकूर क या संघाला. नेक्स्ट मॅच टॉस आपण करणार आहोत आणि तिथे मात्र जॉईन होतील महागुरु. थँक्स सुनील. इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. उसाली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितीन काठावले, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळामध्ये कार्यरत असणारे संजय काठावले, उपसरपंच प्रितेश डांगरकर आणि उसाली गावचे पोलीस पाटील की ज्यांच्या सौभाग्यवती उसाली ग्रामपंचायतीच्या विद्यमान उपसरपंच आहेत ते आमचे मित्र दीपक पाटील यांचं आगमन झालेलं आहे. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार रमेश शेठ पाटील, माजी सरपंच चिंचवली आणि विठ्ठल शेठ शेळके यांच्या वतीने आपणास आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. चला इथे नाणेफेक संपन्न होणार आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक करण्यासाठी आपण आमंत्रित करूया. चला रमेश शेठ या. पहिल्या सामन्यात आपण इथे दुसऱ्या सामन्यात नाणेफेक करणार आहोत. चला एका बाजूला दुंद्रेपाडा क्रिकेट संघ
मोरिया 11 धुंद्रेपाडा विपक्ष उसाली जानमान उसाली क्रिकेट संघ. यंगस्टार उसाली विपक्ष आहे मोरिया 11 धुंद्रेपाडा. रमेश शेठ पाटील या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. नाणेफेकीचा कौल उसाली क्रिकेट संघाच्या बाजूने. दोन्ही संघांना या स्पर्धेचे शिल्पकार रमेश शेठ पाटील साहेबांच्या वतीने विठ्ठल शेठ शेळके यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथम दर्शनी कोणता निर्णय स्वीकारणार आहात. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती देऊ. क्षेत्ररक्षण करणार होतो आम्ही. स्पर्धा आपण पाहतो. सन्माननीय या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ रमेश शेठ पाटील साहेब यांच्या संकल्पनेतून स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली. डे नाईट फॉर्मॅट आपण इथे पाहतो. ग्रामस्थ मंडळ चषक स्पर्धेचा तुम्ही घटक बनलेला आहात. एकंदरीत आयोजनामध्ये या आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. खूप चांगलं आयोजन, खूप चांगले असे लाईट इथे संयोजित केलेलं आहे. त्यांचे आम्हाला एंट्री दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. शेवटचा प्रश्न असेल. तुम्ही नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. धुंद्रेपाडा क्रिकेट संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. सामना 5 षटकांचा आहे असणार आहे. 5 षटकामध्ये किती धाबांवर रोखण्याचा तुमचा त्यांना प्रयत्न असेल. किमान 50-55 रोखण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. संघाने एक नाणेफेक गमावलेली आहे. नाणेफेक जिंकली असती कोणता निर्णय स्वीकारला असता. बॅटिंगच म्हणजे एकंदरीत नाणेफेक गमावल्यानंतर तुमच्या मनासारखं झालेलं आहे. फलंदाजी करण्याची संधी तुम्हाला प्राप्त होणार आहे. सामना 5 षटकांचा आहे असणार आहे. प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाने सांगितलं कमीत कमी धाबांवर रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. तुम्ही किती धाबा बनवण्याचा तुमचा मानस असेल. 60-65. हा श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये खेळण्याची तुम्हाला संधी प्राप्त झालेली आहे. एकंदरीत आयोजनाबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल. कसं वाटलं आयोजन आपल्याला. आयोजन तर खूपच छान आहे. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली. निश्चित स्वरूपात यंगस्टार उसाली क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे. आणि फलंदाजीसाठी मोरिया 11 धुंद्रेपाडा क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित केलेलं आहे. यापूर्वी सुनील लंबर यांचं आपण समालोचन ऐकलं. आता कैलाश खारोडकर धुंद्रे यांच्याकडे आपण बोलूया. थँक्यू महागुरु. हॅलो. थँक्यू महागुरु. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि अखंड हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. स्पर्धा मानाची, स्पर्धा सन्मानाची, ही स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा आहे ग्रामस्थ मंडळ चषक 2025ची. श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली व भारतीय जनता पार्टी पुरस्कृत प्रकाश झोतातील ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आज आपण चिंचवली नगरीमध्ये रंगताना पाहतोय. 5 दिवसीय ही स्पर्धा खूप चांगली त्या ठिकाणी स्पर्धा निश्चितपणे आज आपल्याला पाहायला मिळते. तमाम क्रिकेट रसिकांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. या स्पर्धेचे प्रणेते खऱ्या अर्थानं जर विचार केला या स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान ज्यांच्या माध्यमातून राहिले आहे ते आमचे रमेश शेठ पाटील साहेब, श्री स्वामी समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व आणि निश्चितपणे धुंद्रे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं एक चांगले योगदान. इथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होत्या. पहिली लढत आपण 2 टीमच्या दरम्यान पाहतो जिथे एकीकडे मोरिया 11 मोह आणि त्यांना फाईट करणारा तलोजे मजकूर या 2 टीममध्ये लढत आपण पाहतोय. जिथे पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी केली होती मोह टीमनं. धावफलकावरती धावा लागल्या होत्या एकूण 59 आणि 60 धाव्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेले हे तलोजे मजकूर या टीमला आपण पाहतोय. 2 फलंदाज मैदानामध्ये मनोज पाटील आणि भूषण पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज हर्षल पाटील. नेक्स्ट बॉल. यावेळेस फुल टॉस होता आणि इथून मात्र साफ हँड खेळण्याचा प्रयत्न केलाय मात्र क्षेत्ररक्षक तिथे चुकी करतोय. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये हा झेल ड्रॉप झालाय आणि इथून मात्र 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघ हलवारपणे पुढे जाताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. खूप चांगलं त्या ठिकाणी दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. चांगल्या ट्रॉफीज देखील तुम्हाला पाहायला मिळतील. मालकीसाठी निश्चितपणे आपण बाईक देखील पाहतोय. एक चांगलं सुसज्ज मैदान आणि तितकीच चांगली यावेळेस स्पर्धा आपण एन्जॉय करत असताना पाहतोय. तर या स्पर्धेसाठी तमाम प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहतोय. तसेच खूप सारे मान्यवर देखील या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती दाखवत असताना त्यांचे या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. काय झेल टिपलाय, दर्जेदार झेल कव्हरच्या क्षेत्रामध्ये अफलातून झेल त्या ठिकाणी टिपलाय आणि पहिला हादरा लागत असताना जिथे 60 धाव्यांचा पल्ला पार करण्यासाठी उतरलेल्या तलोजा मजकूर टीमला लागलेला हा पहिला हादरा.
त्या ठिकाणी सॉंग आपण पाहिलं. रमेश दादा पाटील यांचा जर विचार केला तर समाज कार्यामध्ये त्यांचे अतिशय चांगले योगदान आपण अनेकदा पाहतोय. राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल किंवा क्रीडा क्षेत्र असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये रमेश पाटील साहेबांचं एक मोलाचं योगदान आपण पाहतोय. असे एक व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आज आपल्या भेटीला आली आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. 3 धावेवरती लागलेला हा पहिला हादरा. यावेळेसचा बॉल त्या ठिकाणी स्लोवर गतीचा होता. पंचांनी यावेळेस मात्र इशारा केलाय की फलंदाज होईल बाद आणि बॅक टू बॅक लागलेला हा दुसरा हादरा तलोजे टीमला. स्पर्धेसाठी आपण पाहतोय निवेदकाच्या भूमिकेमध्ये महागुरु आमच्या MD गडगे सर आपण पाहतोय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्याचबरोबर सुनील सर देखील या स्पर्धेसाठी समालोचनाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. त्यांचंही सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस परफेक्टली इंटू दी ब्लॉक ऑल. काय चेंडू फेकलाय अफलातून गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये हर्षल पाटीलनं हाहाकार माजवला आपल्या गोलंदाजीतून आणि इथून मात्र पूर्णतः रोख लावल्या फलंदाजी करणाऱ्या तलोजे मोजकर टीमवरती. 60 धाब्यांचं टार्गेट होतं आणि त्या 60 धाब्यांचं टार्गेट चेस करत असताना मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी आत्तापर्यंत राहिली गोलंदाज हर्षल पाटीलनं मात्र इम्प्रेस केल्या पहिल्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये. अफलातून गोलंदाजी आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षणाचा दर्जा देखील या टीमकडनं आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने पुश केलाय. रनआउटची संधी असेल मात्र इथे कलेक्शन थोडंसं चुकीचं होतं आणि त्याचा परिणाम आपण पाहिला. 1 धाव कंप्लीट होत्या आणि या एका धावेच्या मदतीनं आपण पाहतोय एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे धावपलकावरती धावा लागल्या 2 फलंदाज बाद असताना 4 धावा पल्ला पार करायचा आहे एकूण 60 धावेचा. साठी निश्चितपणे साऊंड सिस्टीम आपण पाहतोय त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय एक उत्कृष्ट स्कोरर म्हणून ज्यांची गणना निश्चितपणे केली जाते ते प्रतीक करमेळकर यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. याच दरम्यान श्रीराम क्रिकेट संघ चिंचवली आमच्यावरती ज्यांचा चांगला वरदस्त आहे आणि नियमितपणे आपण पाहतो की जे चांगली जोर देत असतात आमच्या संघासाठी ते आमचे अतिथीगण आदरणीय शेखर शेठ शेळके साहेब आणि त्यांच्या समवेत दशरथ कारुटकर साहेबांचे आगमन झालेलं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती यायचंय आणि मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक. आणखीन एक फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर. लागेला तिसरा हादरा करणाऱ्या तलोजे मजकूर टीमला. संघाचे पुरस्कर्ते आमचे अतिथी मान्यवर तळोजा मजकूरचे सचिनदादा पाटील जे आपण पाहतो की तळोजा शहर अध्यक्ष आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे. त्यांचं इथं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो की आपण देखील यायचं आहे मंचावरती आणि मंचावरती येऊन आपण आसन ग्रहण करायचंय. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. तर थोडीशी खराब अवस्था फलंदाजी करत असताना तलोजे मजकूर टीमची. 60 धाब्यांचा पल्ला पार करायचा मात्र दमछाक पहिल्या 2 षटकामध्ये आतापर्यंत पाहायला मिळाल्या. यावेळेसचा चेंडू पुन्हा एक धाव्यामध्ये
स्वतः गोलंदाज पाठलाग करतो चेंडूचा, मात्र सेफ लँडिंग होईल. एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी निघाल्या आणि इथून मात्र 2 धावा होत आहेत कंप्लीट. आणि या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 6 धावा आतापर्यंत लागल्या. थोडीशी खराब सुरुवात झाली, 3 फलंदाज माघारी परतल्या, त्यानंतर मात्र दमछाक पाहायला मिळते. 60 धाव्यांचा पल्ला पार करायचा आहे, अजूनही 54 धाव्यांची आवश्यकता आहे. उर्वरित जर विचार केला तर अजूनही 22 चेंडूंचा खेळ बाकी असेल, तर 22 चेंडू आणि 54 धावा अजूनही जमवायच्या तलोजे मजकूर टीमला. या 2 फलंदाजावरती जबाबदारी असेल, जिथे विनय पाटील आणि मनोज पाटील ही जोडी सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळेल. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू खाली येतोय, चुकी होणार नाहीये आणि आणखीन एक फलंदाज माघारी परतेल आणि चौथा हादरा मात्र मिळेल तो तलोजे मजकूर टीमला. अडचणीमध्ये सापडलाय. 60 धाव्यांचा पल्ला पार करायचा होता, मात्र त्यानंतर जी पडझड पाहिली विकेट्सची आणि इथून मात्र दमछाक पाहायला मिळते पहिल्या 2 षटकामध्ये फलंदाजी करत असताना तलोजे मजकूर टीमची. यावेळेस नवीन बॅट्समन मैदानामध्ये सरकलाय. पहिल्याच बॉलवरती अप्परकटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण होईल. दुसऱ्या धावेसाठी इथून निघाल्या आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होताना आपण पाहतोय. या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकताना आपण पाहतोय. या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. 8 धावा गुणतालिकेवरती अजूनही 52 धाव्यांची आवश्यकता असेल. उर्वरित 20 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. 5 षटकाचा सामना. 5 षटकामध्ये जिथे फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये मोहोळ टीमनं 59 धावा जमवल्या. 60 धावेचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरत असताना मात्र थोडीशी दमछाक आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस फुल टॉस होता, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला, मात्र दूरवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण होतं. एकाच ॲक्शनमध्ये चांगला थ्रो देखील पाहायला मिळाला आणि फक्त 1 धाव. आणि या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना आपण पाहिलोय. 9 धावा गुणतालिकेवरती आपण पाहतोय. या स्पर्धेचा विचार केला तर एक चांगली स्पर्धा आणि तितकं चांगलं त्या ठिकाणी क्लिअरिटी तुम्हाला पाहायला मिळेल. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. यूट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक या स्पर्धेसाठी जोडले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. 9 धावा गुणतालिकेवरती, 51 धावा अजूनही जमवायचे. 19 चेंडूचा खेळ बाकी आहे. मात्र इथून जर विचार केला तर मनोज पाटील जो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये आला होता त्याच्यावरती जबाबदारी असेल. इथून मात्र शॉर्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. तत्पूर्वी मिळेल फक्त सिंगल. या सिंगलच्या मदतीनं एंड ऑफ द सेकंड ओव्हर दुसरं षटक येथे संपेल आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस जिथे 60 धाव्यांचा पल्ला पार करत असताना थोडीशी खराब अवस्था पाहायला मिळते ती तलोजे मजकूर टीमची, जिथे धावफलकावरती धावा लागले. 4 फलंदाज बाद असताना फक्त 10 धावा. मात्र आपण 2 षटकामध्ये 10 धावा जिंकण्यासाठी गरज आहे. अजूनही 50 धाव्यांची. 18 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल जिथे हर्षल पाटील, त्यानं पहिलं षटक फेकलं होतं. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यानं देखील साकारली होती, जिथे फक्त धावा खर्च केल्या होत्या. 4 फलंदाजांना बाद करण्यात यश आलं होतं आणि तोच गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय तिसऱ्या षटकामध्ये आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी. 18 बॉलमध्ये 50 धावा जमवायच्या आहेत. मनोज पाटीलला मात्र चांगली फलंदाजी करावं लागेल. मोठे स्ट्रोक मात्र त्याच्या बॅटमधनं येणं अपेक्षित असेल, कारण इथून जर 50 धावा जमवायच्या असतील तर एक चांगली मॅरेथॉन इनिंग मनोजला खेळावी लागेल आपल्या टीमसाठी. यावेळेसचा चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय, मात्र मिसजज पाहायला मिळालं आणि इथून मात्र 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत.
या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय. 12 धावा गुणतालिकेवरती पाहायला मिळाल्या. तलोजा मजकूर टीमचा जर विचार केला सुरुवातीपासून विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय. थोडंसं अंडर प्रेशर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आणि त्याचा परिणाम जर विचार केला तर धावफलकावरती फक्त 12 धावा लागल्यात. समीकरणाचा विचार केला थोडंसं कठीण होत चाललंय. प्रत्येक बॉल गणित या ठिकाणी जर विचार केला तर हा सामना अवघड होत चाललाय फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी. ओहो, यावेळेस पहा किती चांगलं व्हेरिएशन गोलंदाज हर्षल पाटील गड्या. पहिला चेंडू जसा त्या ठिकाणी वेगाने फेकला, दुसरा चेंडू त्या ठिकाणी जर विचार केला तर स्लोअर पद्धतीचा फेकला. हे व्हेरिएशन असणं फार गरजेचं आहे आणि ते व्हेरिएशन आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्षल पाटील कडनं पाहतोय. आणखीन एक डॉट बॉल, धावफलक स्थिर 12 धावसंख्येवरती. यावेळेस परफेक्टली इनटू दी ब्लॉक कॉल, कुठलंही उत्तर नव्हतं फलंदाजाकडे आणि आणखीन एक डॉट बॉल खेळतोय मनोज पाटील, ज्याच्यावरती जबाबदारी आहे, ज्याच्याकडे नजर आहेत पूर्ण तलोजा मजकूर टीमच्या. तो मात्र निराश करतोय आपल्या पाठीराख्यानं आणि इथून मात्र काय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना हर्षल पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. पूर्णतः जखडून ठेवलंय फलंदाजांना, कुठल्याही प्रकारचं रूम देत नाही, कुठल्या प्रकारचे मोठे फटके येत नाहीत या मॅच मध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता, मात्र एका टप्प्याने चेंडूची अडवणी होईल, मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकताना संघाची टोटल इथून जाऊन पोहोचले 13 रन्स, 13 धावा गुणतालिकेवरती. इथे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये निश्चितपणे आपण पाहतोय. एक व्हायब्रेशनल अंपायर म्हणजे ज्यांची ओळख आहे ते सँडी पालकर सर केवाळे आणि त्यांना साथ देत असताना सुधीर पाटील सर कानपोली, या 2 पंचांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. खूप चांगली स्पर्धा आणि तितकंच चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा बॉल होता, मात्र इथे वेस्टर्नच्या मागे थोडीशी चुकी होत्या. इथून एक धाव कंप्लीट होते, दुसऱ्या धावेसाठी रिस्क उठवली जाते आणि 2 धावा मात्र इथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. पंचाचा इशाराला 22च्या स्वरूपामध्ये या 2 धावा आपण पाहिल्या आणि या 2 धावेनं संघ पुढे सरकलाय. 15 धावा गुणतालिकेवरती, 3रं षटक प्रगती पथावरती आहे. 60 धावेंचं भलं मोठं टार्गेट तुमच्या समोर आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे स्ट्रोक कधी येतील हा मात्र विचार करायला लागलाय तर तलोजा मजकूर टीमला. तो मोठा स्ट्रोक त्या ठिकाणी मनोज पाटीलकडनं येणं अपेक्षित आहे, मात्र तो मनोज पाटील देखील शांत आहे. आतापर्यंत त्यानं जर विचार केला तर फक्त 7 धावेंचं योगदान दिलंय. तोच मनोज पाटील इथे मात्र बरसलाय आणि आकाशनं मात्र ठोकलाय या चेंडूवरती हा षटकार. हॅलो, तर चला पाणी घेऊन जायचं मैदानामध्ये, जिथे आपण पाहतोय 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये खूप चांगले त्या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार जरूर आला, मात्र 21 धावा आतापर्यंत गुणतालिकेवरती आपण पाहतोय आणि उर्वरित चेंडूचा शिल्लक आपण खेळ पाहिला तर 12 बॉल अजून शिल्लक आहेत आणि 12 बॉलमध्ये जमवायच्या टोटल 39 धावा. 39 धावेंचं टार्गेट या ठिकाणी चेस होईल का हा देखील प्रश्न निश्चितपणे आपण पाहणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे निश्चितपणे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या पद्धतीनं फलंदाज आकाशनं षटकार ठोकलाय त्याच्यावरती जबाबदारी आहे मनोज पाटील, जो सलामीराच्या भूमिकेमध्ये आतापर्यंत 7 धावेचं योगदान त्यानं दिलंय, त्याच्यावरती देखील जबाबदारी असेल. मात्र इथे आपण खूप चांगली स्पर्धा पाहतोय आणि जर विचार केला तर आज स्कोररच्या भूमिकेमध्ये इथे प्रतीक पाटील निश्चितपणे प्रतीक करमेळकर या ठिकाणी निश्चितपणे एक चांगली भूमिका साकारत असताना आपण पाहतोय आजचं युग त्या ठिकाणी डिजिटलचं आहे आणि त्याचा त्या ठिकाणी वापर निश्चितपणे प्रतीक करमेळकर करत असताना आपण पाहतोय की आज कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी पेनचा वापर न करता डिजिटल पद्धतीनं स्कोरिंगची त्या ठिकाणी भूमिका या स्पर्धेमध्ये साकारत असताना प्रतीक करमेळकरला देखील आपण पाहतोय. त्याचं या स्पर्धेच्या वतीनं आपण कौतुक करूया, कारण आज डिजिटलच्या युगामध्ये सर्व त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा पेनाचा वापर न करता त्या ठिकाणी निश्चितपणे डिजिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी ही या स्पर्धेचं त्या ठिकाणी लेखाजोखा आपल्या स्कोररच्या भूमिकेमध्ये साकारत असताना प्रतीक करमेळकरला आपण पाहतोय. 3 षटकं संपली. 3 षटकामध्ये आपण पाहिलं टोटल धावफलकावरती धावा लागल्यात जिथे 21 आणि 12 बॉलमध्ये जमवायचे 39 धावा. 12 बॉल 39 धावा जमतील का हा प्रश्न आहे,
मात्र जिथपर्यंत मनोज पाटील आणि आकाश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे, तिथपर्यंत निश्चितपणे आशा पल्लवित असतील त्या तलोजे मजकूर टीमच्या. कारण जिथे क्रिकेटचा विचार केला तर क्रिकेटमध्ये मोठी धावसंख्या देखील चेस होताना आपण अनेकदा पाहिली आहे. 12 बॉलमध्ये 39 धावा जमू शकतात, मात्र त्यासाठी तो प्रयत्न करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा इथे करावी लागेल. कारण जिथपर्यंत तुम्ही प्रयत्न करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचं यश मिळणार नाही. कारण यशासाठी तुमच्याकडे प्रयत्न करण्याची जिद्द असली पाहिजे, ती चिकाटी असली पाहिजे आणि ती चिकाटी मात्र दाखवावी लागेल, ते प्रयत्न मात्र दाखवावे लागतील या दोन फलंदाजांना. मात्र गोलंदाज चौथ्या षटकामध्ये मित्तल मस्कर. पहिलाच बॉल थोडासा शॉर्ट पिच लेनचा होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स चेंडूमध्ये पाहायला मिळाला आणि परिणामतः आपण पाहतोय डॉट बॉलची सांगता. एक डॉट बॉल प्रेशर क्रिएट करेल फलंदाजी करणाऱ्या तलोजे मजकूर टीमवरती. कारण जिथून त्या ठिकाणी विचार केला तर 39 धावा 12 बॉलमध्ये जमवायच्या होत्या, तिथून एक बॉल निघून गेलाय डॉट आणि त्यानंतर 11 बॉलमध्ये 39 धावा, म्हणजे प्रेशर आणखीन वाढेल ते फलंदाजी करणाऱ्या तलोजे मजकूर टीमवरती. 11 बॉल 39 धावा. यावेळेस सरळ बॅटचा हा फटका, लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत, एकच धाव त्या ठिकाणी मिळते, मात्र इथे मिस फील्ड आणि चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, येईल हा चौकार. खराब त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिलं मिड ऑफ क्षेत्रामध्ये आणि इथून हा चौकार आला, नशिबाचा चौकार त्या ठिकाणी मिळतोय फलंदाज मनोज पाटीलला. मनोज पाटील 11 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय, मात्र 10 बॉलमध्ये 35 धावा जमवायच्यात. त्याच्या बॅटमधनं षटकार चौकारांची अतिशबाजी होणं अपेक्षित असताना चांगली फलंदाजी इथे साकारावी लागेल आपल्या टीमसाठी. पुन्हा एकदा गोलंदाज शॉर्ट पिच लेनचा होता, यावेळेस मात्र पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय आणि इथून मात्र फक्त मिळते सिंगल. या सिंगलच्या मदतीनं संघ पुढे सरकतोय, संघाची टोटल जाऊन पोहोचते 26 धावा गुणतालिकेवरती. विजयाचं गणित थोडंसं कठीण होत चाललंय तलोजे मजकूर टीमसाठी. 9 बॉलमध्ये जमवायच्या 34 धावा, म्हणजे इथून 9 बॉलमध्ये 34 धावा जर जमवायच्या असतील तर आकाश पाटील आणि मनोज पाटील या दोन फलंदाजांना मोठी फटकेबाजी करावी लागेल, तरच या टीममध्ये निश्चितपणे या मॅच मध्ये त्या ठिकाणी दमून राहू शकतोय तो फलंदाजी करणारा संघ. यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक खेळाय, इथे अपर कटचा हा फटका आणि चेंडू मात्र जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये आणि इथून येतोय हा चौकार. या 4 धावेच्या मदतीने संघ पुढे सरकताना संघाची टोटल मात्र जाऊन पोहोचली आहे 30 धावा गुणतालिकेवरती. थँक्यू डेज. इथून मात्र आकाश पाटील एक चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाला, एक षटकार देखील त्याने लगावला होता. त्या आकाश पाटील वरती निश्चितपणे नजरा असतील. अजूनही 30 धाव्यांची आवश्यकता आहे, 8 बॉल शिल्लक आहेत. मात्र इथून गोलंदाज मित्तल मस्कर वरती हा प्रहार केलाय आकाश पाटीलनं. यावेळेस पंचांकडे लावली अपील केली आहे, मात्र इथे एक धाव त्या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपामध्ये मिळते. या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय 31 धावा गुणतालिकेवरती. अजूनही 7 बॉलमध्ये 29 धावा जमवायच्यात. इथून एखादा मोठा स्ट्रोक आला, या बॉलवरती जर मनोज पाटीलनं एखादा प्रहार दाखवला तर निश्चितपणे शेवटच्या षटकामध्ये एक चांगली लढत तुम्हाला पाहायला मिळू शकते. मात्र ती हिंमत, ती त्या ठिकाणी जिद्द दाखवावी लागेल, ती त्या ठिकाणी क्षमता दाखवावी लागेल मनोज पाटील जो सलामीवीराच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये गेलाय. यावेळेस मात्र शॉर्ट पिच लेनचा बॉल होता, मात्र इथे पाहायचे पंच आमच्याकडे वळतायत. इट इज अ वाईड बॉल आणि अवांतरच्या स्वरूपामध्ये एक धाव त्या ठिकाणी ऍड होते. तर यस, यावेळेस पंच त्या ठिकाणी इशारा करतायत. तर चला रिव्ह्यू त्या ठिकाणी असेल. व्हाईट बॉल त्या ठिकाणी पंच नो बॉल त्या ठिकाणी घोषित केलाय. तर इथे रिव्ह्यू असेल फिल्डिंग टीमचा. इथे पाहायचं त्या ठिकाणी ऑफिशियल पंच त्या ठिकाणी निश्चितपणे पाहतील. स्क्रीनवरती या ठिकाणी चेक केलं जाईल हा नो बॉल आहे किंवा फेअर डिलिव्हरी आहे, हे देखील त्या ठिकाणी निश्चितपणे पाहिलं जाईल. पंच त्या ठिकाणी नो बॉलचं त्या ठिकाणी घोषणा केली आहे. सेकंड बाउन्स बघायचं ना पंच, सेकंड बाउन्स साठी. यस, सेकंड बाउन्स त्या ठिकाणी पंचांनी नो घोषित केलाय. तरी ते पाहायचं आहे फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे, इथे चेक केलं जाईल. त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल पंच त्या ठिकाणी
प्रशांत फडके या ठिकाणी चेक करताना, तर यस नो बॉल, अंपायर सिग्नल नो बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. ओव्हरहाईट त्या ठिकाणी निश्चितपणे पाहायला मिळाली होती आणि इथून मात्र आपण पाहिलं की हा नो बॉल आलाय आणि या नो बॉलनं त्या ठिकाणी निश्चितपणे एक फ्री हिटची संधी प्राप्त होईल. फलंदाज मनोज या फलंदाजाला 32 धाबा गुणतालिकेवरती लागल्यात आणि इथून मात्र पाहायचंय 7 बॉल 28 धाबेचं समीकरण आहे. ह्या फ्री हिटची त्या ठिकाणी संधी आहे आणि त्या फ्री हिटच्या संधीचा त्या ठिकाणी फायदा उठवेल का फलंदाज मनोज पाटील हा फलंदाज स्ट्रायकर इनला. यावेळेस मात्र पुन्हा एकदा इथे एज जरूर त्या ठिकाणी झाली आहे, मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट त्या ठिकाणी जाईल. कॅच जरूर पकडली होती मात्र फ्री हिटचा त्या ठिकाणी बॉल होता आणि इथून मात्र फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी परतेल. इथून षटक होईल समाप्त आणि 4 षटकाच्या अखेरीस जिथे 32 धाबा गुणतालिकेवरती पाहायला मिळतील. थँक्यू डीजे. इथून मात्र आपण पाहतो 4 षटकामध्ये 32 धावा जमवण्यात यश आलंय, मात्र 6 बॉल 28 धावा जमतील का हा प्रश्न आहे मैदानाच्या आतमध्ये. 2 फलंदाज मैदानामध्ये मनोज पाटील आणि अमर पाटील ही जोडी सध्या मैदानामध्ये आपण पाहतोय. 100च्या स्ट्राईक रेटनं आतापर्यंत फलंदाजी केली. मनोज पाटील खऱ्या अर्थानं थोडीशी त्या ठिकाणी खराब फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली, मात्र 6 बॉलमध्ये 28 धावा जमवण्याची क्षमता राखेल का आणि इथून मात्र आपल्या टीमला या मॅच मध्ये त्या ठिकाणी निश्चितपणे जिंकून देईल का हा देखील प्रश्न असताना गोलंदाजी ट्रॅकवरती विपुल म्हात्रे. 6 बॉल 28 ची गरज आहे. गोलंदाज सज्ज होतोय. लॉंग रनअपनं त्या ठिकाणी राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करत असताना पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी डीप राहतोय आणि फलंदाजाच्या बॅटवरती बॉल येत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र या मॅच मध्ये आपली पकड जमवत असताना मोरिया 11 मोर टीमला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी हर्षल पाटील कडनं आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये ज्यानं खूप चांगली त्या ठिकाणी सुरुवात दिली, 2 विकेट्स त्यानं संपादित केल्या आणि तिथून जो प्रेशर क्रिएट झालाय त्या प्रेशरला मात्र हँडल करू शकला नाही तो तलोज मजकूर टीम. आणि इथून मात्र आपण पाहतोय तर पंच त्या ठिकाणी सांगतायत की स्ट्राईक रोटेट नसणाऱ्या, तर निश्चितपणे पंच आम्हाला सांगतायत की हा चेंडू वाईड आहे मात्र स्ट्राईक रोटेट होणार नाही. निश्चितपणे क्षेत्ररक्षकानं तो चेंडू यष्टिरक्षकाने चेंडू पकडला होता आणि कुठल्याही प्रकारचे स्ट्राईक रोटेट नसणाऱ्या. तर इथून 5 बॉल 27 ची गरज आहे. थोडंसं त्या ठिकाणी खराब क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तलोजे मजकूर या टीम कडनं. खराब फलंदाजी पहिल्या षटकापासून झाली आहे आणि जो प्रेशर क्रिएट झालं होतं पहिल्या षटकामध्ये हर्षल पाटीलनं जिथे फलंदाजी करत असताना गोलंदाजी करत असताना 2 विकेट्स पहिल्या ओव्हरमध्ये संपादित केल्या आणि तिथून जे प्रेशर क्रिएट झालं त्या प्रेशरला मात्र हँडल करू शकले नाही फलंदाजी करत असताना तलोजे मजकूर संघ. आणि इथून मात्र आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सामना येऊन ठेपलाय. 5 बॉल 27 ची गरज आहे. चला विनंती करतोय तलोजे मजकूर संघ कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी वाद घालायचा नाहीये. पंच त्या ठिकाणी निश्चितपणे क्वालिफाईड पंच आहेत, त्यांच्याकडनं निश्चितपणे एक चांगलं डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय आणि त्या पंचांच्या निर्णयाचा स्वीकार आपण करायचा, त्यांचा सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. कारण क्रिकेटमध्ये पंचांना निश्चितपणे एक महत्त्वाचं त्या ठिकाणी भूमिका साकारत असताना त्या पंचांचं देखील आपण स्वागत करूया. यावेळेस देखील मनोज मात्र आज खराब फलंदाजी करतोय. खराब त्या ठिकाणी फलंदाजी आजच्या या मॅच मध्ये तुम्हाला मनोज कडनं पाहायला मिळाले आणि इथून मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आपली विकेट सॅक्रिफाईस करत असताना मनोज पाटील आपण पाहिलंय. इथून औपचारिकता मात्र मॅच मध्ये शिल्लक राहिली. 4 बॉलचा त्या ठिकाणी खेळ बाकी आहे आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकार जरी आले तरी देखील या सामन्यामध्ये पराभूत व्हावं लागेल. मात्र इथून ज्या पद्धतीनं मनोजनं फलंदाजी केली, थोडीशी खराब फलंदाजी आपल्या प्रेक्षकांना निश्चितपणे नाराज केलं. ज्यानं खूप डॉट बॉल त्या ठिकाणी खेळले, बॅटवरती बॉल त्या ठिकाणी नीटचा आला नाही. 14 बॉल त्याने खेळले आणि त्या 14 बॉलमध्ये फक्त 12 धावा, ज्याच्यामध्ये फक्त 1 चौकार आपण पाहिलं. कुठल्या प्रकारचा षटकार मात्र त्याच्या बॅटमधून आला नाही आणि त्याचाच परिणाम आपण पाहिला. अंडर प्रेशर क्रिकेट तलोजे मजकूर टीम खेळत असताना या मॅच मध्ये पूर्णतः डॉमिनेट केलंय मोहोळ टीमनं. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा हवेमध्ये, स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज येतोय मात्र इथे चुकी होती.
झेल ड्रॉप होतोय दुसऱ्या धावेसाठी इथे निघालेत. या 2 धावा निश्चितपणे मिळतील. मात्र या 2 धावेनं त्या ठिकाणी इथे पाहायचंय. तर निश्चितपणे 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात आणि इथून आपण पाहतोय स्ट्राईक रोटेट नसणारे, कारण जिथपर्यंत दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी ॲक्शन मध्ये नसतील तिथपर्यंत मात्र धाव त्या ठिकाणी दिली जाणार नाही. आणि इथून मात्र चांगला निर्णय त्या ठिकाणी आपण आमच्या ऑफिशियल पंचांचा त्या ठिकाणी पाहतोय. या 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. 35 धावा गुणतालिकेवरती 25 धावींची अजूनही गरज आहे. आणि इथून जर विचार केला तर औपचारिकता या मॅचमध्ये निश्चितपणे शिल्लक राहिली असताना मोहोळ टीमनं पूर्णतः डॉमिनेट केलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. सिंगल धाव त्या ठिकाणी मिळते. या सिंगलच्या मदतीनं 36 धावा गुणतालिकेवरती आणि विजयाचं गणित मात्र पूर्णतः त्या ठिकाणी बिघडून टाकलंय फलंदाजी करत असताना तलोजा मजकूर टीमनं. आणि इथून मात्र आपण पाहतोय मोहोळ टीम या मॅचमध्ये पूर्णतः वरचढ ठरली आहे. या मॅचमध्ये पूर्णतः त्या ठिकाणी डॉमिनेट करत असताना मोहोळ टीमला आपण पाहिलंय. आणि इथून मात्र पाहायचंय नेक्स्ट बॉल. मोठा स्ट्रोक करण्याचा प्रयत्न आणि काय झेल टिपलाय, दर्जेदार झेल. पहा त्या ठिकाणी अंतिम क्षणाला देखील ज्या पद्धतीचा एफर्ट पाहायला मिळाला. शॉट फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते सौरभ पाटील टिपलेला हा झेल त्या ठिकाणी आपण पाहिलाय. अतिशय दर्जेदार झेल यावेळेस आपण पाहतोय. हॅलो, क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे सागर यांची संकल्पना आपण इथं ऐकत आहोत. त्यांचे आपण इथं नक्कीच स्वागत करू. आणि त्याच दरम्यान एका बक्षिसाचे अनाउन्समेंट आहे. प्रत्येकी सिक्सरसाठी आपण पाहतो या स्पर्धेचे आमचे प्रणेते रमेश पाटील साहेब यांचे सुपुत्र उमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे तळोजा मजकूर संघासाठी. तर इथून मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आणि इथून मॅच होते समाप्त. सामना जिंकलाय मोरया 11 मोहोळ टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन्स, वेल प्लेड. आणि इथून मात्र आपण तलोजा मजकूर टीमचा देखील आभार व्यक्त करूया. चांगल्या त्या ठिकाणी खेळ दाखवण्याचा प्रयत्न त्याने देखील केला. आणि इथून मात्र सामना जिंकलाय मोहोळ टीमनं. तर चला दोन्ही संघ त्या ठिकाणी हस्तांदोलन करूनच त्या ठिकाणी मैदान सोडायचं. या ठिकाणी विनंती असेल लाईनअप करून मैदानाच्या आतमध्ये यायचं त्या ठिकाणी आणि लाईनअप करूनच मैदानाच्या बाहेर जायचं हे त्या ठिकाणी निश्चितपणे विनंती करतोय दोन्ही टीमला.